रसायनं आणि कीटकनाशकांचा सुरक्षित वापर. कीटकांच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन नियमितपणे घेण्यास फार मोठा धोका उद्भवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी IPM प्रोग्राम अंमलात आणणे आवश्यक आहे. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा IPM म्हणजे किडीची वाढ रोखणाऱ्या सर्व उपलब्ध कीट नियंत्रण पद्धतींचा काळजीपूर्वक विचार करणे आणि त्यातल्या योग्य पद्धती एकत्रितपणे वापरणे, तसेच कीटकनाशके व इतर अडथळ्यांना अशा पातळीवर ठेवणे जे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असतील आणि मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास संभवणारे धोक्याचे प्रमाण कमीत कमी ठेवणे इत्यादी. तथापि संरक्षणाचे मुख्य अस्त्र म्हणून कीटकनाशकाचा सतत वापर केला तर समस्या सुटण्याऐवजी त्यांचा गुंता वाढू शकतो. विशेषतः व्यापक स्वरूपाचे कामे करताना कीटकनाशकाचा वापराकडे शेवटचा उपाय म्हणून पाहिले पाहिजे. रसायने हाताळताना घ्यायची खबरदारी. रसायने आपल्या शरीरात त्वचा, केसांची मुळे, डोळे आणि तोंडावाटे शिरतात. म्हणूनच शेतकरी आणि शेतमजुरांनी त्यांच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक हातमोजे, फेस मास्क, एप्रन, डोळ्याचा संरक्षक चष्मा, कॅप, शूज इत्यादी गोष्टी परिधान केल्या पाहिजेत. या रसायनांचा सुरक्षित वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाळायच्या काही गोष्टींचा आढावा घेऊया. रसायने वापरताना शेतमजुरांनी योग्य लेबल लावलेली तसेच सुरक्षिततेची खबरदारी आणि वापरण्याची प्रक्रिया याची माहिती असेल अशीच उत्पादने वापरली पाहिजेत. रसायने मिसळताना त्वचेवर किंवा कपड्यांवर ती उडणार नाहीत याची काळजी घ्या. असं झालंच तर त्वचेचा तो भाग लगेच धुवा आणि कपड्याचा तो भागही स्वच्छ करा. रसायने मोजण्यासाठी आणि त्यांचे वहन करण्यासाठी योग्य उपकरणे वापरा. द्रव पदार्थ ढवळताना किंवा स्कूप करताना कधीही नुसत्या हाताने करू नका. संरक्षणात्मक कपडे घालणे अधिक सोयीस्कर असेल अशा कमी तापमानाच्या वेळी ही रसायने वापरावीत. रसायने फवारताना स्प्रेच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी नेहमीच स्प्रेच्या विरुद्ध दिशेला राहा. तसेच स्वतःला आणि इतरांना नुकत्याच फवारणी केलेल्या जागेपासून दूर ठेवा. बंद झालेल्या स्प्रेच्या नळीचे नोझल्स तोंडाने कधीच उघडू नका. ते पाणी किंवा गवताच्या देठाने स्वच्छ करा. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही प्रतिबंधित किंवा अतिविषारी रसायने वापरत नाही आहात याची खात्री करा. वैयक्तिक स्वच्छता. रासायनिक उत्पादने वापरत असताना खाणे पिणे टाळा किंवा धूम्रपान करू नका, कारण ते करताना लागण होण्याची शक्यता जास्त असते. रसायनांची फवारणी केल्यानंतर तुम्ही कपडे बदला, मास्क काढा आणि काहीही खाण्यापिण्याआधी किंवा शौचालयात जाण्यापूर्वी साबण व पाण्याने स्वतःला पूर्ण स्वच्छ करा. जलप्रदूषण टाळण्यासाठी नाले आणि तलाव यासारख्या पाण्याच्या स्रोतांजवळ स्प्रेयर्स आणि खराब झालेले कपडे धुवू नका. सामान्यतः घ्यायची खबरदारी. रिकामे कीटकनाशक कंटेनर मोकळ्या जागी आणि जलाशयांमध्ये फेकू नये. त्यांना शेत जमिनीपासून खूप लांब नेऊन पुरले पाहिजे. कीटकनाशके कंटेनर घरापासून दूर, स्वतंत्र आणि सुरक्षित खोलीत ठेवणे आवश्यक आहे, कारण उष्णतेच्या संपर्कात आल्यास आग लागू शकते. तसेच स्टोरेज रूम ही मुलांच्या संपर्काबाहेर असावी. काम सुरू करण्यापूर्वी वैयक्तिक संरक्षक उपकरणे चांगल्या स्थितीत आणि स्वच्छ आहेत याची नेहमी खात्री करा. घरातील कामांसाठी कधीही कीटकनाशकांच्या रिकाम्या कंटेनरचा वापर करू नका. रसायने वापरणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. गर्भवती किंवा नर्सिंग महिला आणि आजारी प्रौढ व्यक्तींनी अशा कामात कधीही सहभागी होऊ नये. सर्व खबरदारी घेऊनही रासायनिक विषबाधा झाल्याची घटना झाल्यास पीडिताला प्रथम उपचार द्या आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. निरोगी पीक संरक्षण पद्धती आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी शेतकरी व कामगारांना कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराविषयी योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे, कारण शाश्वत, कमी खर्चिक आणि लागवडीच्या उत्तम पद्धती याविषयींचे योग्य ज्ञान आणि समज यातूनच येते.